हॅलो एव्हरीवन. आज आपण डू आणि वॉट कुठे विचारतात, कोणत्या प्रश्नामध्ये डू विचारायचं आणि कोणत्या प्रश्नासाठी वॉट विचारायचं ते शिकणार आहोत. ठीक आहे. डू आणि वॉट म्हणजे काय की एखादी माहिती जर विचारायची असेल तर ती माहिती विचारण्यासाठी आपण वॉटने प्रश्न विचारतो. ठीक आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला उत्तर यस किंवा नोमध्ये पाहिजे असेल त्यावेळेस आपण डू वापरतो. ठीक आहे. आता समजून घेऊया. डू यू प्ले एनी स्पोर्ट्स? तू कोणते खेळ खेळतोस का? तर इथे उत्तर काय आहे? येस. त्यासाठीच आपण डू वापरलेला आहे. येस, आय प्ले फुटबॉल. ठीक आहे. देन डू यू हॅव एनी सिबलिंग? आता इथे हॅव आलेला आहे. मग हे हॅव का आलेलं आहे? तर ज्या वेळेस इंग्लिशमध्ये असणे हे आपल्याला दर्शवायचं असतं किंवा असणेमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असते त्यावेळेस आपण हॅव यूज करतो. देन येस, आय हॅव अ ब्रदर. हो, मला भाऊ आहे हे दाखवण्यासाठी आपण हॅव वापरतो आहे. फक्त डू यू एनी सिबलिंग असा प्रश्न येईल का? तर नाही, असा प्रश्न चुकीचा होईल. ठीक आहे. देन कधीकधी काही प्रश्नामध्ये वॉट आणि डू एकत्र येतं. वॉट आणि डू मग ते एकत्र का येतं? कारण की इथे ॲक्शन दाखवलेली आहे. ठीक आहे. इथे ॲक्शन दाखवलेली आहे त्यामुळे इथे वॉट टाईम डू यू वेकअप त्यामुळे इथे डू आलेला आहे. ओके. देन डू यू लाईक ट्रॅव्हलिंग? मग इथे हॅव का नाही आहे? तर हॅव फक्त असण्यासाठी असतं. ठीक आहे. आणि डू हे एखादी इथे ॲक्शन दाखवण्यासाठी इथे ॲक्शन दाखवली की नाही म्हणून इथे डू आलेला आहे. एस, आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग. मग हे डू आणि डज कधी कधी वापरतात ज्या वेळेस आय, वी, यू, दे प्लुरल नेम ज्यावेळेस असेल त्यावेळेस डू वापरतात. आणि डज कधी वापरतात की सिंग्युलर नेम ही, शी, इट त्यावेळेस डजने वाक्याची सुरुवात करतात. मग डीडमध्ये कोणते सब्जेक्ट प्रोनाऊन वापरतात ते मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.